जिंदाबाद जिंदाबाद सावी नाईक जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद सावी नाईक जिंदाबाद 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 सावी नाईक जिंदाबाद 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 सावी नाईक जिंदाबाद. थांबा थांबा थांबा. आज आपण सगळ्यांनी मिळून शाळा वाचवली. खरं आज जरी आपली शाळा वाचली असली तरी आपली लढाई अजून संपलेली नाहीये. अहो या लोकांना मी चांगलंच ओळखते. आज या लोकांनी जी हिंमत केली ना ही गोष्ट ती लोक परत करू शकतात. या माणसांना माणुसकीपेक्षा त्यांचा इगो जास्त महत्वाचा आहे. त्यामुळं आपल्याला आपली लढाई चालूच ठेवायची आहे. तेव्हा आपल्याला सावध राहावं लागेल. ताई काय झालं असेल हो तिकडं? माहित नाही बाई, पण देव करू देत, जे काही होऊ देत तिथे ते चांगलंच होऊ देत. हे धैर्य आमगी जाताना काय बोलला होतास? त्या नायकांची बर्बादी सुरू. काय आलं? अख्ख्या कोल्हापूर समोर मुजुमदारांचं नाक कापलं की. अरे दादा, त्या नायकांची बर्बादी राहू दे बाजूला, याचीच पळताभुई थोडी झाली. पळपुटा कुठला भास्कर ए आमच्यावर काय माज दाखवतोस रे? स्वतःच्या बायको समोर तर आवाज फुटला नाही तुझा. बायको नाहीये ती माझी. तिचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. ए आमच्या समोर काय चुरचुर बोलतो रे? अख्ख्या कोल्हापूरकर का नाही फिदी फिदी हसत बघत राहिले होते की कसा एक नवरा आपल्या बायको समोर हरला. जे करायला आला होता का नाही ते न करता शेपूट लावून पळाला. आई काय अजून किती विश्वास ठेवणार याच्यावर? होय, किती दिवस मुजुमदारांचा वारसदार म्हणून डोक्यावर नाचत बसवणार आहे याला? अरे कसला वारसदार, पळून आलाय तिथून. मुजुमदारांची पार इज्जत घालवली. वर ती सावी आपल्या उरावर नाचायला तयारच आहे आता. हे ना सगळं या थैरेमुळे झालंय. खरंय धैर्य, मला तुझ्याकडनं ही अपेक्षाच नव्हती कधी. अरे जिंकायचं सोडून तू पळालास तिकडनं. सगळ्यांसमोर मला मान खाली घालावी लागली रे. मग काय करायला हवं होतं मी? सांग ना, काय करायला हवं होतं? बुलडोझर सगळ्यांच्या अंगावर चढवून द्यायला हवं होतं का? म्हणजे तुमच्या माना अभिमानानं अशा उंचावल्या असत्या. तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आता माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चाललाय. त्या सावीला कसं कळलं की मी तिथं शाळा पाडायला जाणार आहे म्हणून? ती जर तिथं आली नसती ना तर माझं काम बरोबर झालं असतं. पण नाही, तिला आधीच कोणीतरी बातमी दिली होती